पहिल्याच टर्ममध्ये जायंट किलर ठरून निवडून आलेले आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने चक्क एका कला केंद्रामध्ये लावणी कोणती सादर करायची, कशी सादर करायची याच्यातून झालेल्या वादामधून थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये बरेच खुलासे झालेले आहेत, आणखी काही खुलासे होत सुद्धा आहेत। मात्र या प्रकरणात नेमकं आतापर्यंत काय काय घडलं, या सगळ्या घटनेचा घटनाक्रम काय आणि या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अर्थात बाळासाहेब मांडेकरांचा जो भाऊ आहे, अर्थात शंकर मांडेकरांचा जो भाऊ आहे बाळासाहेब मांडेकर, हा नेमका कोण आहे, तो या व्यतिरिक्त नेमका काय काय करतोय, म्हणजे बाय प्रोफेशन काय आहे, त्या ठिकाणी त्या दिवशी ते नेमके कशासाठी गेले होते आणि त्यानंतर पुढे नेमकं काय काय घडलं, याच सगळ्यावरती खरं तर आपण बोलणार आहोत आज। आपण जर पाहिलं तर हे प्रकरण सुरू झालं होतं सोमवारी हेच बाळासाहेब मांडेकर, जे शंकर मांडेकर म्हणजे भोर वेल्हा मुळशी तालुक्याचे जे आमदार आहेत, त्या शंकर मांडेकरांचे लहान भाऊ आहेत बाळासाहेब मांडेकर त्यांच्या बरोबर चंद्रकांत मारणे आणि गणपत जगताप नावाचे दोन मित्र होते, आणखी एक मित्र होता, असे हे चौघे जण फॉर्च्युनर मधून फेरफटका मारायला बाहेर पडलेले होते, फिरायला गेलेले होते। अर्थात त्याच्यानंतर ते सायंकाळच्या सुमारास संध्याकाळी उशिरा या कला केंद्रावरती पोहोचले। कला केंद्र आहे दौंड तालुक्यातल्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाखारी नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी चौफुल्याच्या जवळ असलेलं हे अंबिका कला केंद्र आणि न्यू अंबिका कला केंद्र अशी दोन कला केंद्र याच परिसरामध्ये आहेत। तिथे एकूण 3 कला केंद्र आहेत, त्यापैकी अंबिका कला केंद्रावरती हे चौघेही जण त्या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यानंतर अर्थातच आपल्याला माहितीये कला केंद्र म्हटलं की कला केंद्रांचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गाजताना पाहायला मिळतोय। कला केंद्र मूळ काय असतं तर कला केंद्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या लावण्या सादर केल्या जातात, लोकनृत्य सादर केली जातात, त्यावरती सुद्धा मग ती डीजेवर सादर करायची की मग पारंपरिक वाद्य वाजवत आणि गाणी गात सादर करायची, असा सुद्धा मुद्दा असतो। अनेक कला केंद्रांवरती अशा पद्धतीने डीजे वरच्या सुद्धा लावण्या चालतात, काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सुद्धा लावण्या चालतात। बऱ्याचदा या कला केंद्रांवरती आक्षेपार्ह गोष्टी जास्त चालताना पाहायला मिळतात, कारण अर्थातच कला केंद्र रात्री उशिरापर्यंत चालू असतं। कला केंद्राच्या आतमध्ये काय चालतंय हे पाहणारं, याच्यावरती वचक ठेवणारं कुणीही नाहीये, त्यामुळे या कला केंद्रांमध्ये बऱ्याचदा आक्षेपार्ह गोष्टी चालतात। कला केंद्रांमध्ये पैसे उधळले जातात, दारू प्यायली जाते, महिलांशी अश्लील वर्तन केली जातात, असाही आरोप अनेकदा होत असतो। हे जे कला केंद्र आहे, ज्यावेळी या ठिकाणी बाळासाहेब मांडेकर गेलेला होता त्यावेळी काही नर्तकी या ठिकाणी नृत्य करत होत्या। त्यानंतर काही तिथल्याच लोकांचं असं म्हणणं आहे की वाद सुरू झाला होता तो कोणती लावणी सादर करायची, आणि जी लावणी सादर करायची आहे ती डीजे वरती लावायची म्हणजे साऊंड सिस्टीम वरती लावायची की ती गाऊन सादर करायची, पारंपरिक वाद्यातून सादर करायची, यावरून काहीतरी बिनसलेलं होतं। आणि त्याच रागाच्या भरात शंकर मांडेकरांचा भाऊ असलेल्या बाळासाहेब मांडेकरने जगतापच्या परवानाधारक बंदुकीमधून हवेत फायरिंग केलं, हवेत अर्थात वरती फायरिंग केलेलं होतं। हा सगळा प्रकार चालू होता, तो कला केंद्राच्या आत चालू होता। ज्यावेळी फायरिंग केलं अर्थात ही गोळी लागली ती सिलिंगला लागली असणार। त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाची प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। मुळातच जेव्हा गोळी चालवली त्याच्यानंतर आपण काहीतरी चुकीचं केलंय हे कदाचित त्यांना समजलेलं होतं, आपण या सगळ्यामध्ये खूप अडकू शकतो हेही समजलेलं होतं। त्यामुळे लगेचच बाळासाहेब मांडेकर आणि बाकीचे त्यांचे जे 3 साथीदार होते यांनी लगेचच गाडी काढून ते पुन्हा आपल्या मार्गी निघून गेले। तिथून पळ काढण्याचा प्रयत्न थोडक्यात त्यांच्याकडून झाला। मात्र या गोळीबाराच्या नंतर असंही सांगितलं जात आहे की जी नर्तकी त्यावेळेस डान्स करत होती तिला ही गोळी लागली आहे असंही म्हटलं जात आहे। काही जण असंही म्हणतात की तिला गोळी लागली नाही, मात्र जे काही सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झालेली होती किंवा गोळी चाललेली होती, या गोळीच्या आवाजाने ती बेशुद्ध पडली, त्यामुळे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असंही सांगितलं जाते। अर्थात या सगळ्यातला तपास पोलिसांचा चालू आहे, नर्तकीला गोळी लागली की नाही लागली, की ती केवळ बेशुद्ध पडली, या सगळ्यावरती पोलीस सध्या तपास करताना दिसतायत। मात्र शंकर मांडेकरांचा जो भाऊ आहे तो त्या ठिकाणून पळून गेला, त्याच्यानंतर तो कुठे गेला याविषयीची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाहीये। मात्र शंकर मांडेकरांच्या भावाने तिथून पुढे जर आपण पाहिलं तर ज्यावेळी हा इथून पळून गेला त्याच्यानंतर या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली, कारण मुळातच बंदुकीच्या गोळीचा आवाज जोरात झालेला होता। त्याच्यानंतर आजूबाजूच्या ज्या परिसरामध्ये राहणारे काही लोक आहेत किंवा तिथल्या कला केंद्रातले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झाली। अनेकांनी सोशल मीडियावरती फोटोज काढलेले होते, काही जणांनी बंदूक चालवलेल्या ठिकाणचे काही व्हिडिओ काढलेले होते, हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरायला चालू झाले। हा सगळा प्रकार घडला होता तो सोमवारी रात्री 11च्या सुमारास घडला होता, आणि ज्यावेळी हे सगळं सोशल मीडियावरती फिरायला चालू झालं त्यावेळी मात्र मग पोलिसांना कुठेतरी संशय वाटला की खरंच असं काही घडलंय का, पोलिसांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली। त्यावेळी तिथले जे स्थानिक पोलीस होते हे स्थानिक पोलीस स्वतः त्या ठिकाणी पाहणी करायला गेले।
ज्यावेळी पाहणी करायला पोलीस गेले त्यावेळी घडलं ते प्रचंड आश्चर्यचकित करणार आहे. कारण पोलिसांनी तिथल्या काही लोकांकडे चौकशी केल्यावरती या कला केंद्राचा जो मालक होता, जो मॅनेजर होता, व्यवस्थापक आहे, त्यांनी मात्र अशा पद्धतीचा कुठलाही गोळीबार या ठिकाणी झाला नाही असं सांगितलं. काही माध्यमांचे प्रतिनिधी, स्थानिक माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा गेले, त्यांनाही असं सांगण्यात आलं की कुठल्याही पद्धतीचा गोळीबार झालेला नाहीये. गोळीबार झाला नाही याच मतावरती सगळे ठाम होते. कला केंद्राच्या आत असलेले लोक, कला केंद्राच्या बाहेर आजूबाजूला जे ज्यांची वास्तव्य आहेत किंवा जे बाहेर होते त्या सगळ्यांचं मात्र असं म्हणणं होतं की गोळीबार झालेला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये गोळीबार झालेला नाही असं म्हणत कला केंद्राच्या मालकानेही तसंच म्हणलं, मॅनेजरनेही तसंच म्हणलं आणि पोलिसांनी चक्क या ठिकाणच्या काही लोकांचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केल्याचा आरोप पोलिसांवरती आज आमदार रोहित पवार यांनी केलाय. या आरोपांमध्ये असं म्हणण्यात आलंय की पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन रात्री उशिरा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला होता. नेमकं काय घडलंय हे पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बऱ्याच पोलिसांनी त्या ठिकाणच्या काही लोकांचे जबाब सुद्धा नोंद करून घेतले किंवा जबाब, इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की पोलीस तक्रारीतले जबाब नाही. मात्र खरंच असं घडलं होतं का, नव्हतं घडलं. मग नव्हतं घडलं तर त्याविषयीचे काही व्हिडिओज तिथल्या काही लोकांचे रेकॉर्ड करण्यात आले की हो, या कला केंद्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोळीबार झालाच नाही असं म्हणत काही व्हिडिओ केले आणि त्याच्यानंतर पोलीस तिथून निघून गेले. त्याच्यानंतर या ठिकाणचे जे पीआय आहेत ते सुट्टीवर सुद्धा गेल्याची माहिती समोर आली. अर्थात हे सगळं प्रकरण झालं, प्रकरण दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होत होता का, तर होत होता असं आपण म्हणू शकतो. कारण जबाब घेऊन गेलेले पोलीस होते. पोलीस ज्यावेळी त्या ठिकाणी गेले होते तेव्हा त्यांनी पुढची काही चौकशी केली नाही का, त्यांनी सीसीटीव्ही पाहिले नाहीत का, त्यांनी सिलिंगला ज्या गोळी लागली होती ते सिलिंग पाहिलं नाही का, असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात. पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी केवळ चौकशी केली, काही व्हिडिओज वगैरे केल्याचा आरोप पोलिसांवरती, अर्थात ते केले की नाही हे सुद्धा तपासातून समोर येईल. हे सगळं करून पोलीस तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशीपर्यंत या सगळ्याच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरायला चालू झालेल्या होत्या. मात्र तोपर्यंतही गोळीबार झालाच नाही असंच म्हणताना हे सगळे दिसत होते. जवळपास 1.5 दिवस गोळीबार झाला नाही, गोळीबार झाला नाही असंच म्हटलं गेलं. मात्र ज्यावेळी हे प्रकरण जास्त चिघळलं, जास्त चर्चा व्हायला लागली, त्यावेळी अनेक नेत्यांनी सुद्धा या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित केले, अनेकांनी यावरती टीका टिप्पण्या केल्या. त्याच्यानंतर मात्र मग पोलिसांनी तिथे जाऊन पुन्हा एकदा पाहणी केली. ज्यावेळी पोलीस पुन्हा एकदा गेलेले होते त्यावेळी चक्क ज्या सिलिंगवर ही गोळी झाडलेली होती ते सिलिंग तोडण्यात आलेलं होतं. म्हणजे सिलिंग वरती जेव्हा आपण गोळी झाडू तेव्हा जे काही एक भगदाड म्हणू शकतो आपण, पडू शकतं, ते पूर्ण पाडूनच टाकलेलं होतं. म्हणजे पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न थोडक्यात झालेला होता. मग हे सिलिंग का पाडलं, कशासाठी पाडलं, हे सुद्धा पोलिसांनी तपास करण्याचा सगळाच भाग असणार आहे. मात्र हे सगळं लक्षात आल्याच्या नंतर मग अखेर जवळपास 2-2.5 दिवसांच्या नंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. हा जो गुन्हा आहे तो दाखल झाला बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि गणपत जगताप यांच्यासह आणखी एकावरती, म्हणजे 4 जणांवरती हा सगळा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर या मालकाला पुन्हा एकदा विचारण्यात आलं की बाबा तू खोटं का बोललास किंवा फायरिंग होऊन सुद्धा फायरिंग झालेलं नाही असं का सांगितलं. तर त्यावर त्याचं असं म्हणणं होतं की मी प्रचंड दबावात होतो, घाबरलेलो होतो, त्यामुळे मी सांगत नव्हतो. मग हा दबाव नेमका कुणाचा होता, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न यामध्ये निर्माण होतोय. दबाव कोणाचा होता, तर शंकर मांडेकरांनी त्या ठिकाणी फोन करून गुन्हा दाखल करू नका किंवा प्रकरण हे मिटवून घ्या असं सांगितल्याचा आरोप केला जात होता. मात्र काही वेळापूर्वी शंकर मांडेकर सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी सुद्धा त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. खरं तर मी आता सुद्धा शंकर मांडेकरांच्या घराच्या बाहेरच उभी आहे. काही वेळापूर्वी शंकर मांडेकर हे माध्यमांशी बोलून गेलेले आहेत आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी या प्रकरणामध्ये कुठल्याही पोलिसांना किंवा तिथल्या व्यवस्थापकांना किंवा कला केंद्राच्या मालकांना कुठल्याही पद्धतीचा फोन कॉल माझा झालेला नाही. इव्हन हे सगळं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझा भाऊ जेव्हा घरी आला त्यावेळी माझ्या भावाने मला याविषयीची कुठलीही कल्पना दिलेली नाही. मला याविषयी काहीच माहित नव्हतं. मला काल दुपारी पोलिसांचा फोन आला आणि तुमच्या भावाच्या विरोधात अशा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे, आणखी 3 जणांची नावं यामध्ये सहभागी आहेत असं एक निरोप पोलिसांकडून आला. त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या भावाला असं सांगितलं की तू चूक केलीस तर मग तुला पोलीस स्टेशनला जाऊन हजर राहावंच लागेल, तुला हजर व्हावं लागेल असं सांगितल्याच्या नंतर शंकर मांडेकरांचे भाऊ हा स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोलिसांसमोर हजर झालाय, पोलिसांना शरण आलाय अशी सुद्धा माहिती शंकर मांडेकरांनी स्वतः दिलेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही असं थेटपणे शंकर मांडेकरांचं म्हणणं आहे. मग जर ज्या आमदाराचा भाऊ या सगळ्यामध्ये अडकलेला असताना आमदारच स्वतः म्हणतात की मी दबाव निर्माण केलाच नाही, तर मग या पोलिसांवरती नेमका कुणाचा दबाव होता किंवा पोलीस 3 दिवस गप्प का राहिले, पोलिसांनी 2.5-3 दिवसात गुन्हा दाखल का केला नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर आमदारांनीच आता या प्रकरणात हात वर केलेत की मी दबाव टाकलेला नाही, मग पोलिसांवरती दबाव नेमका होता तरी कुणाचा, हा एक खूप मोठा प्रश्न या प्रकरणातला निर्माण होतोय. त्यामुळे यावरती सगळ्यात महत्वाचा तपास होणं हे अत्यंत गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट, शंकर मांडेकरांचा भाऊ नेमकं काय करतो? बाळासाहेब मांडेकर शंकर मांडेकरांच्या म्हणण्यानुसार वारकरी संप्रदायातले आहेत. वारकरी संप्रदायात ते अनेक वर्षांपासून काम करतात, शेती करतात, मांडेकरांची काही इतर काही व्यवसायाची कामं सुद्धा सांभाळतात. असं सगळं असलेले हेच बाळासाहेब मांडेकर जे वारकरी संप्रदायातले, ते मुळातच कला केंद्रात कशासाठी गेले असाही प्रश्न उपस्थित झाला. मात्र कुणी कुठे जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणत शंकर मांडेकरांनी त्यावरती उत्तर दिलं. अर्थात हा प्रश्न सुद्धा, त्यांचं हे उत्तर सुद्धा साहजिक बरोबरच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण कुणी कुठे जायचं, कला केंद्रात जायचं की नाही जायचं, अर्थात कला केंद्रांच्या माध्यमातून आपल्याच लोककला जोपासण्याचं काम व्हावं यासाठीच कला केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कला केंद्रात ते गेले यामध्ये काही चुकलेलं नाहीये. कला केंद्रात जाऊन त्यांनी काय केलं हे चुकलेलं आहे. आणि त्याचबरोबर कला केंद्रात जे काही घडलं, गोळीबार झाला, तो गोळीबार नेमका कशामुळे झाला, कारण काय होती, हे सुद्धा तपासाचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. कारण जो काही गोळीबार झाला हा लावणी सादर करण्यावरून झाला असं प्राथमिक दृष्ट्या सांगितलं जातंय. मात्र तपासातून आणखी काही वेगळ्या गोष्टी सुद्धा यामध्ये समोर येऊ शकतात. त्यामुळे कला केंद्रात गोळीबार कशामुळे झाला हा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न. त्याच्यानंतर जर गोळीबार झाला तर ते दाबण्याचा प्रयत्न कला केंद्राच्या मालकांकडून का झाला, मालकांवर कोणाचा दबाव होता का, हा दुसरा प्रश्न. मालकांवर जरी दबाव असेल तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. इथले सिनियर पीआय सुट्टीवर गेल्याची कुठेतरी तक्रार आता येते. त्याचबरोबर पोलिसांनी 2.5-3 दिवसात गुन्हाच दाखल केला नाही. पाहिजे तसा तपास करून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, ते पोलिसांनी केलं नाही. त्यामुळे पोलिसांनी हे का केलं नाही हा तिसरा प्रश्न. पोलिसांवरतीही कुणाचा तरी दबाव होता का हा चौथा प्रश्न. असे अनेक प्रश्न खरं तर या सगळ्यामध्ये महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर आता आपण बघतोय की या प्रकरणामध्ये हे 4ही आरोपी आहेत, यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. शंकर मांडेकरांनी तर स्वतःच सांगितलं की मी माझ्या भावाला हजर हो म्हटलो, त्यानुसार तो हजर झालाय. त्यामुळे हे सगळे आरोपी आता ताब्यात आहेत. ताब्यात असलेल्या आरोपींकडून चौकशी केली जाणार आहे, तपास केला जाणार आहे. शंकर मांडेकरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावाकडे कुठल्याही पद्धतीचं पिस्तूल नाही, बंदूक नाही, बंदुकीसाठीचा परवानाही नाही. हा जो परवाना आहे तो कदाचित गणपत जगतापच्या नावावरती असणार आहे. कारण जगताप नावाच्या व्यक्तीच्या नावावरती हा परवाना असल्याची माहिती आहे. हा जगताप म्हणजे गणपत जगतापच आहे का याविषयीची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार मग हा गोळीबार ज्याच्या पिस्तुलातून झाला अर्थात त्याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळेल. मात्र या प्रकरणामध्ये काल रात्री जर आपण पाहिलं, काल रात्री हॉटेलचे या कला केंद्राचे जे मालक आहेत त्यांना, व्यवस्थापकाला आणि इतर काही 5-6 त्या ठिकाणी नृत्य करणाऱ्या नर्तकींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांचेही जबाब नोंद करून घेण्यात आले. त्यामुळे या प्रकरणामध्ये मूळ नेमकं काय घडलं हे अजूनही समोर येणं बाकी आहे. मात्र आमदाराच्या भावाकडून अशी एखादी गोष्ट घडणं, ते सुद्धा शंकर मांडेकरांचे भाऊ, शंकर मांडेकर हे स्वतः अजित पवार गटाचे आमदार आहेत. सुरुवातीपासून त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा ते शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमध्ये गेल्याच्या नंतर पक्षफुटीच्या नंतर ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिले. त्याच्यानंतर विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगदी काही वेळ आधी त्यांनी राष्ट्रवादीत गेल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि राष्ट्रवादी अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली. पहिल्याच वेळेस अगदी मोठ्या उमेदवाराला पराभूत करून ते निवडून सुद्धा आले. त्यामुळे जायंट किलर ठरलेले हेच शंकर मांडेकर, ज्यांचा मुळातच त्यांचं आतापर्यंतचं जे काही पाहिलं तर आपल्याला ते कुठेतरी वारकरी संप्रदायातले आहेत किंवा खूप गावाकडचे आहेत आणि असे साधा माणूस आहे, डाऊन टू अर्थ आहेत, अशा पद्धतीची त्यांची एक इमेज आहे. मात्र भावाच्या या सगळ्या प्रतापामुळे आता त्यांच्या इमेजला सुद्धा धक्का लागल्याचं बोललं जात आहे. अर्थात लागलेलाच आहे. कारण जसं त्यांनीही सांगितलं की जेव्हा हे सगळं घडलं त्यानंतर मी स्वतः कीर्तनाला गेलेलो होतो. अनेक जणांमध्ये, गावातल्या लोकांमध्ये ही सगळी चर्चा चालू होती. मात्र कुणी माझ्यापर्यंत येऊन याविषयी मला विचारण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. कसं विचारायचा हा प्रश्न पडलेला होता. त्यामुळे भावाने जे काही प्रताप केले त्यामुळे शंकर मांडेकरांची बदनामी झाली हे तर या सगळ्यामध्ये नक्की आहे. मात्र आता हे सगळे आरोपी अटकेत असल्यामुळे, ताब्यात असल्यामुळे खरं तर त्यांना आता कोर्टापुढे सादर केलं जाईल आणि त्यानंतर पोलीस कस्टडीमधून जे काही प्रश्न अनुत्तरित आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील. अर्थात या प्रकरणामध्ये नेमके काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.